आमच्या अशोक पवारांना, माजी आमदार आमचे अशोक पवार यांना तर म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे. त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे. सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगीशिवाय आपणास उपरोक्त माहिती पुरवता येत नाही, याबद्दल दिलगीर आहे. ह्या मतदार नोंदणी अधिकारी शिरूर विधानसभा मतदारसंघ यांनी 23 एप्रिलला हे उत्तर त्यांना दिलेलं आहे. मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये काय असतं, घर नंबर असतो, पत्ता असतो आणि त्याचं वय असतं. आता ही आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते, आणि कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे. तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय, तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल, त्याचा घराचा पत्ता, किंवा ते एका घरात ती सगळी राहत आहेत का, रेशन कार्ड, हे कोणत्या पुराव्याच्या आधारे कदाचित त्यांनी तसं मागितलं असेल. मला माहित नाही त्यांनी क्वेरी काय केली. पण शेवटी निवडणूक एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना, त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे.